नमस्कार. मी वैभव माळवदे, फायनान्शियल ॲडवायझर. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ₹1,00,000 वार्षिक बचत करा 16 वर्ष आणि मिळवा टोटल ₹90,00,000 सरकारी गॅरंटीसह. कशी? तर बघा, हा 16 वर्षाचा प्लॅन आहे. 16 वर्षाचा प्लॅन आहे, दिसतोय? 16 वर्ष तुम्ही सेव्हिंग केली, बचत केली. गव्हर्नमेंट सरकारी गॅरंटी देते 18व्या वर्षापासून ते 100व्या वर्षापर्यंत आयुष्यभर वर्षाला ₹1,00,000 तुम्हाला दरवर्षी पेन्शन मिळतच राहणार, मिळतच राहणार, मिळतच राहणार. परत 25व्या वर्षी ₹25,00,000 टॅक्स फ्री रक्कम भेटल. त्या पैशाला कोणत्याही प्रकारचा तुम्हाला टॅक्स लागणार नाही. तुमच्या नंतर वारसदाराला जी रक्कम भेटणार ती आहे ₹16.5 सरकारी गॅरंटीसह. आणि विशेष म्हणजे ह्या प्लॅनमध्ये ज्या दिवशीपासून प्लॅन सुरू झाला तिथून ते 25 वर्षापर्यंत टोटल रक्कम जी भेटणार, टोटल रक्कम जो विमा कव्हर असणार आहे तो आहे ₹50,00,000. ठीक आहे. हे झाल्या ह्या प्लॅनविषयीचे ठळक घडामोडी. चला एक उदाहरण देऊन समजावतो. समजा अनिकेत नावाचा एक मुलगा आहे, ज्याचं वय वर्ष 25. ह्या व्यक्तीनं ठरवलं की मला वर्षाला ₹1,00,000 बचत करायची आहे. 16 वर्ष त्यांनी बचत केली. तिचे ₹16,00,000 कंपनीकडे LICकडे जमा झाले. ठीक आहे. LIC ह्या व्यक्तीला 18व्या वर्षापासून तर त्याच्या वयाच्या 100व्या वर्षापर्यंत दरवर्षी ₹1,00,000 देत राहणार. ठीक आहे. समजा गरीब धरा त्यांनी पुढील 50 वर्ष तो ₹1,00,000 जे रेग्युलर इन्कम आहे किंवा ते जे पेन्शन आहे ते रेग्युलर उचललं. 50 वर्षात त्याचे झाले ₹50,00,000. ठीक आहे. नंबर 2, जसं मी तुम्हाला सांगितलं 25व्या वर्षी LIC त्याला ₹25,00,000 ती वेगळी. 50 आणि 25 किती झाले? ₹75,00,000. आणि फॅमिली फंड त्याच्यानंतर वारसदाराला किती रक्कम भेटणार LIC कडून? ₹16.5 असे टोटल झाले ₹90,00,000. जबरदस्त योजना आहे ना? तर मग आजच ह्या योजनेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि निश्चिंत राहा. SIPचं मार्केट निश्चिंत नाही, गॅरंटी नाही. LIC मध्ये हा प्लॅन जो आहे याला सरकारी गॅरंटी आहे, मिळणाऱ्या रकमेला गॅरंटी आहे, इन्शुरन्सला गॅरंटी आहे आणि सिक्युरिटी आणि बचत खूप जबरदस्त आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या सल्लागार मित्राशी संपर्क करा आणि त्यांना ह्या प्लॅनविषयी सविस्तर माहिती विचारा. जर तुम्ही माझ्याही जवळ असाल तर तुम्ही मलाही कॉल करू शकता, सविस्तर माहिती घेऊ शकता. माझं नाव वैभव माळवदे, मी फायनान्शियल ॲडवायझर आहे, राहणार पानेवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. खूप खूप धन्यवाद.